नाव तुमचं? आम्ही संतोष लोंढे, पांडुरंग सायकल क्लब त्रिपूर. बर. प्रशांत परिचारक मालक हा. यांच्या सहकार्यातून हा क्लब चालतोय. पांडुरंग सहकारी साखर कारखाना त्रिपूर यांच्या माध्यमातून हा क्लब चालतोय. आमचे मार्गदर्शक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब ते आम्हाला वेळोवेळी मदत करतात क्लब चालण्याकरता. आणि आमचा ग्रुप कमीत कमी 30 ते 35 लोकांचा ग्रुप आहे. शालेय विद्यार्थी आहेत, परत मोठी माणसं आहेत. आणि आमचं हे 6वं वर्ष आहे पंढरपूर वारीचं सायकलवर. किती मुलं, शाळकरी मुलं किती आहेत? साधारण 35 लोक आहेत. 35 मुलं. हा, 35 मुलं आहेत. बर. आणि बाकीची लोक किती आहेत? बाकीचे आमचे 5-6 लोक आहेत बाकीचे. बर. तर आता किती लोक अशी तुमच्यासारखी येणार आहेत तिथं? साधारण 5,000 लोक येणार आहेत उद्या. हा. बर. आणि किती वाजता काय कसा कार्यक्रम असणार आहे तिथं? सकाळी 6 वाजता रिंगण सोहळा होणार आहे. सकाळी 6 वाजता प्रदर्शन होणार आहे. बर. सकाळी 6 वाजता. आणि रिंगण सोहळा 8:30च्या दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे. रिंगण सोहळा म्हणजे नेमकं काय असतं नेमकं? सायकल रिंगण सोहळा जो वारकरी जी करतात ना रिंगण सोहळा, वारकऱ्यांचा जो होतो रिंगण सोहळा, तसाच तो आपल्या रेल्वे मैदानावर रिंगण सोहळा होतो. बरं. तिथं कोण कोण उपस्थित राहणार आहे वगैरे काय? तिथं मान्यवर असतात आमचे. प्रशांत मालक असतात, आमदार. परत उमेश मालक असतात. बाकी मंत्री येणार आहेत. कोणते मंत्री? काय मला कल्पना नाही, पण येणार आहेत, मंत्री येणार आहेत. बर. आणि अजून म्हणजे उद्या सकाळी त्यांचं जी सगळी लोक येतात त्यांचं कशा पद्धतीचं तिथं नियोजन असणार आहे? आणि नियोजन त्यांचं चांगलं आहे. आता संध्याकाळी आम्हाला गेल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम ते करणार आहेत. आणि परत त्यांनी आमची राहण्याची सोय सगळी केलेली आहे. बरं. हे सगळं नियोजन सगळं कुणाकडे आहे, कोण करतंय? आता आमचे उमेश मालक करतात. पांडुरंग क्लब सायकल क्लबचे अध्यक्ष ते करतात. नाही, हे पूर्ण जे आता 5,000 लोक येणार आहेत ते कुणामार्फत आणि कसं कोण नियोजन करतं? नाही, ते काय इव्हेंट ते ठेवलेले आहे त्यांनी. फी ठेवली थोडी. ती फी भरलेली आहे प्रत्येकानं. तुमच्या सोबत अजून कोण कोण सहकारी आहेत? आमच्या सोबत आमचे भूषण धाईंजे अध्यक्ष, राजू पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत दोन्ही बी. आणि पोपळे डॉक्टर आमच्या कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे आम्हाला सहकार्य असतं. बरं. ह्याचं काय उद्दिष्ट आहे नेमकं, तुम्ही हे जे करताय काय उद्दिष्ट आहे? हे म्हणजे आपले जे वारकरी येतात ना चालत, ते उद्दिष्ट ठेवले आपण सायकलीवर बी वारी व्हावी दरवर्षी. ते 5वं वर्ष आहे आता सायकल वारीचं. म्हणजे वेगळ्या पद्धतीची वेगळ्या पद्धतीची वारी व्हावी सायकल वारी. पांडुरंगापर्यंत पोहोचतो. आणि कमीत कमी आमच्या उमेश मालकाचं एक ध्येय आहे की 1 लाखापर्यंत लोक सायकलवर यावीत, असं त्यांनी गेल्या वर्षीच आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या वर्षी 5,000 वाढत जातील. म्हणजे अनोख्या वेगळ्या पद्धतीची वारी बनवणार आहे असं त्यांचं उद्दिष्ट. पायवारी लोक करतात आणि तशा पद्धती वेगळ्या पद्धती वारी पंढरपूर पोहोचते. हे सायकल वारी व्हावी असं त्यांचं उद्दिष्ट आहे. हळू घ्या, हळू घ्या. जाऊ सर. हळू घ्या सर. त्याला माईक देऊ घे. थांबत नाही, माईक द्यायला.